शिक्षक एक असतो, हा शिक्षक आपल्या जीवनामध्ये विद्यार्थी घडवण्याचं कार्य तर त्याला मिळालेलंच असते, त्याच्यासाठी तो पैसे सुद्धा घेतो. परंतु आपण त्याला कितपत ज्ञान देतोय, आपण तो विद्यार्थी कसा घडवतो. आता आपण पेपरमध्ये टीव्हीमध्ये बातम्या बघतो की छोटे छोटे मुलं एखाद्या शिक्षकाने मारलं तर ते डायरेक्ट आत्महत्या करतात, खून करतात एक दुसऱ्याचा. मग असे जर मुलं माझ्या हातातून घडत असेल तर मग त्या शिक्षकी पेशेचा काही फायदा नाही. परंतु मग शिक्षक त्याला कधीच वाईट शिकवणार नाही. कोणाचेही आई वडील दारू पिणारे असले तर ते आपल्या मुलाला कधीच सांगणार नाही तू दारू पी, आणि त्याला वाटत पण नाही की माझ्या मुलाने दारू प्यावी. ताईचं कार्य खूप चांगलं आहे की आपल्या शरीराचा सुद्धा त्यांनी विचार केलेला आहे की प्रत्येकाचं शरीर जे आहे ते तंदुरुस्त राहावं. शरीर तंदुरुस्त राहिलं की मन सुद्धा तंदुरुस्त राहते. कारण आपण जे काही करतो क्रिया, ते क्रिया आपण पहिले मनात ठरवतो की नाही मला उद्या योगा क्लासला जायचं आहे. पहिले आपलं मन ठरवते आणि या मनानं ठरवलं की मग आपण त्या ठिकाणी पोहोचतो. मला जास्त काही सांगता येत नाही. ताईंनी मला म्हटलं थोडंसं तुम्ही आध्यात्मिक